तुम्ही पदाधिकारी आहात, तुमची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी वाटेल ते झालं तर त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आपल्याला सक्त स्वरूपाचे आदेश आहे. त्यामुळे अशी घटना घडल्या ताबडतोबीनं आपण धावून नवे तर अशी घटना करण्याची हिंमत पुढच्याची होणार नाही. या दृष्टिकोनातून संघटन हे तयार राहायला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहावं ही सक्त स्वरूपाची सूचना मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी देतो. आणि मामांच्या झालेल्या या घटनेच्या अनुषंगाने माझी त्यांनाही विनंतीवादा सूचना आहे की मामा यांना माफ करून टाका. गांधींचा खून करणाऱ्या लोकांना गांधींनी माफ करण्याचं मन त्यांच्याजवळ आहे. त्यांना माफ करा. ही वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक स्वरूपाची आपण ही लढाई लढू. मात्र माफ करत असताना आपल्यावर झालेला जी आपल्याला झालेली ओढाताण आहे, ढकललेलं आहे, झालेली कुठेतरी किंचितशी मारहाण आहे आणि जातीवाचक स्वरूपाचे आपल्यावर दिलेले जे कटाक्ष आहे अर्थात शिवीगाळ आहे, या अनुषंगानं माझ्या जिल्हाध्यक्षांना आदेश आहे की या अनुषंगानं भारतीय दंडसंहितेच्या विविध धारांच्या अनुषंगानं आपण फौजदारीचे जे गुन्हे आहेत ते अॅट्रॉसिटी सहित इतर मारहाणीच्या सर्व गुन्ह्यासाठी कोर्टात दाद मागा. कारण या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य नाही, गुंडेशाहीचं राज्य आहे आणि आपला कायद्यावर विश्वास आहे. आता जो मुकं बहिरं आणि आंधळं जे सरकार आहे, या मुक्या बहिऱ्या आंधळ्या सरकारकडून काही अपेक्षा आपण व्यक्त करणं म्हणजे दगडाला पाजर फुटण्यासारखं आहे. त्यामुळे या संदर्भात कायदेशीर कारवाई जिल्हा काँग्रेसची करावी ही सूचना देतो. सरते शेवटी मी नाशिकला बोललो की न्यायमूर्ती भूषणजी गवई साहेब सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत यांच्यावर बूट फेकणारा व्यक्ती आणि पगारे मामांच्या संदर्भात गैरकृत्य करणारा व्यक्ती, या दोघांची मानसिकता एकच आहे, त्यांचे विचार पण एकच आहे. आणि या ठिकाणी योगायोग म्हणण्यापेक्षा तुम्ही बघा की पगारे मामाही मागासवर्गीय आहेत आणि आपले मुख्य न्यायाधीश पण मागासवर्गीय आहे. मागासवर्गीयांच्या विरोधात मनुवाद्यांचा त्यांचं मोठेपण किंवा त्यांचं स्वाभिमानाने जगणं मान्य नाही का, हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे न्यायमूर्तींवर फेकलेला बूट आणि पगारे मामांना दिलेली साडी या दोघांमध्ये सारथम्य आहे आणि या सारथम्यामध्ये तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन द्रौपदीचं वस्त्रहरण जसं कृष्णाने थांबवलं होतं तसं आता लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू आहे. उघड्या डोळ्यांनी पाहणं पाप आहे आणि या वस्त्रहरणाकरता आपण संविधानिक वस्त्र घेऊन आपण सर्वजण ही लोकशाही वाचवू एवढंच या निमित्ताने सांगतो. आज मामा पगारेंना महाराष्ट्राची संस्कृती आणि गांधींचं प्रतीक गांधी टोपी मी त्यांना या ठिकाणी घालून त्यांचा सत्कार करणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या अनुषंगानं त्यांना बाबासाहेबांचं जसं ब्लेझर घालायचे तसं ब्लेझर पण आज त्यांना घालणार आहे. आणि तुमचं माझं सगळ्यांचं लक्ष हे विश्व शांती आहे आणि विश्व शांतीच्या अनुषंगानं आणि हे खेळाची व्यंकटी सांडो तयार सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर जोडो मैत्र जीवा, या भूमिकेतून या भावनेतून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती देखील आपण त्यांना देत आहोत. आणि हे सर्व करत असताना तुमचा आपला अजेंडा काय, तुमचा आमचा अजेंडा काय, संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याची कटिबद्धता पुढे संविधानी या ठिकाणी देऊन मामांचा आपण सत्कार करणार आहोत. आणि हा सत्कार ते जे स्वीकारत आहेत ते एक संविधान योद्धा, एक काँग्रेसचा योद्धा म्हणून या ठिकाणी ते सत्कार स्वीकारत आहे. आणि या घटनेच्या अनुषंगानं आज आपण अधिक पुढे जाऊ आणि या सगळ्या दंडेलशाहीचा विरोध करू एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. आणि राहुलजी तुम संघर्ष करो, ही नुसता घोषणाच नाही तर मामा पगारे संघर्ष करो. जसे राहुल गांधी आपले नेते आहेत तसा मामा पगारे पण आपले नेते आहेत. आणि हे येणे वाघेतले तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदात, हे सूत्र घेऊन आपण समांतर पातळीवर सर्व काम करू एवढंच या निमित्तानं या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव